जय श्रीराम. तर आज आज छान वेगळं काहीतरी बनवूया, कारण की आता भाजीपाला भेटायला थोडंसं मुश्किल आहे. कारण की भाजीपाला येत नाही आणि इतकं महाग आहे की काही बोलायचं काम नाही. तर डब्यावर देणार आहे मी कारले. तर ते म्हणते ना, मार्केटमध्ये जाऊन काहीतरी म्हणजे पाहावं लागते भाजीपाला जसं आहे तसं. आणि तेच सांगत आहे की छान आता कारले बनवूया. तर मी आधीच कापून वगैरे ठेवले आणि छान मिठामध्ये याला ते म्हणतात ना, हे करून ठेवले, म्हणजे नाही का, छान असं मीठ याला झालं पाहिजे आणि कडवटपणा याचा निघला पाहिजे. बघू शकता. तर छान असं कारले छान कापून ठेवले आणि छान मिठामध्ये मस्त भिजले पण आहे. छान नरम दिसत आहेत ते, नाही तर असे रट असतात. तर बघू शकता छान असं. तर आता डब्यावर देणार आहे, कारण की सांगत आहे की हजबंड जे आहे त्यांना आवडतात कारले. तर ऑलरेडी माझ्याकडे वरण आहे, तर त्याच्यासोबत म्हटलं कारले आपण करावं डब्यावर पाहिजे असेल तर. कारण की सांगायचं म्हटलं तर खूप दिवस झाले कारले म्हणत आहे की डब्यावर दे, कारण की सगळ्या भाजीपाला देत असं काहीच नाही. पण तेच म्हणते की कारले दे छान, म्हणजे नाही का, काहीतरी कडवटपणा पण आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे असं वगैरे म्हणून म्हणजे सांगत आहे. तर ते छान आता कारले बनवणार आहे. तर आपली साधी जे आहे ते पद्धत आहे, काही मी तळणार नाही, काही नाही, डायरेक्ट आपलं फोडणी जशी भाजीची जसं दिल्या जाते तशी देणार आहे. तर तेच म्हणतात छान आता याला धुवून टाकूया. थोडंसं मी याला ते चुरल्यासारखं करून टाकते कारल्याला. तर असं, कारण की मिठाच्या पाण्यामध्ये आहे, तर छान असं चुरल्यासारखं करून टाकते. छान पुन्हा एकदा ते छान असं मिठामध्ये होऊन जाईल म्हटल्यासारखं. याला छान असं 2 पाण्याने धुवून टाकूया. तर बघ असे नरम झाले आहेत आणि छान झाले. तर आता याला छान असं धुवून टाकूया पाण्याने. तर हे थोडंसं पाणी याच्यातून काढून टाकून साईडला घेऊया. हे जे मिठाचं पाणी आहे ते इकडे टाकून देते. याच्यामध्ये छान असं 2 पाण्याने धुवून टाकते. तर छान कारले नाही का छान असे धुवून झाले आहे. बघू शकता छान असे धुवून टाकले आहे जे मिठाच्या पाण्यामध्ये होते. आता छान असं बनवूया. तर कांदे घेतले आहे आणि 1 टमाटर आणि मिरच्या, आणि थोडंसं आपल्याला पाहिजे असेल तर काय म्हणते, साखर आणि थोडंसं निंबू, जे आपल्याला टेस्टसाठी तर खूप छान टेस्ट लागत असते बघा. तर छान आधी पण छान असं बनवलेलं आहे. तर छान टेस्ट त्याच्याने येते वेगळं, म्हणजे जे काहीतरी म्हटल्यासारखं. कारण की त्याच्यासाठी कधी कधी कोणी खूप सारे टमाटर टाकतात कडवटपणा जासाठी. पण जेव्हापासून मग माहीत झालं की थोडंसं लिंबू पिरलं तर छान टेस्टही लागत असते आणि जे कडवटपणा आहे ते पण जात असते. आणि साखर तर मी चवीसाठी टाकतेच म्हटल्यासारखं आहे. तर छान 2 कांदे घेतले आहे आणि 1 टमाटर जे म्हटल्यासारखं साधारण आपण नॉर्मल, आणि 2-3 मिरच्या घेतल्या आहे. तर आता थोडंसं लसण, 2-3 जे लसणाचे गाठे आहे ते मी हमेशा म्हणत असते की मला आवडते भाज्यांमध्ये टाकायला लसण. तर छान 2-3 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या घेणार आहेत. तर कढई पण मांडली आहे. छान छान मिरची, लसण आणि कांदा वगैरे कापून ठेवला आहे. नंतर टमाटर टाकूया आणि कढई मांडली आहे. तेल टाकूया. तर तेल टाकते, जास्त वस्तूच टाकणार आहे, कारण की सगळं एका वेळेसच करावं लागेल. त्याच्यामुळे तळणार नाही, डायरेक्ट फोडणी देणार आहे. तर छान त्याच्यानी असं आपण म्हणतो की तळलं तर कसं आहे की छान कडवटपणा जाणार नाही, असं तसं वगैरे काही असते. तर तेल टाकावं लागेल डायरेक्ट, कारण की एकदम जे आहे तेलाची जी आवश्यकता आहे ते पडणार आहे. तर मी आधी थोडंसं जे आहे तेलामध्ये करते, मग नंतर तेल टाकते असं आहे. तर छान तेल टाकलं आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये छान असं लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते सोडून देऊया.
होत आहे लसणाच्या पाकळ्या. तर आता लसणाच्या पाकळ्या छान झाल्या आहे आणि आता कांदा सोडून देते. छान कांदा होत आहे. तर छान असं छान पिळून ठेवलं तर बघा पाणी असं पिळून गेलं की छान ते तळतळ होत नाही आणि टाकायला पण छान असं म्हणजे नाही का जे म्हणते तळणार नाही आहे. तर बघा आता छान असं की ते म्हणताना वेगळी टेस्ट काहीतरी म्हटल्यासारखं. तर आता कांदे झाले आहे. छान अशा मिरच्या टाकून देऊया. तर बघा छान अशा मिरच्या टाकल्या आहेत. होत आहे. तर बघा छान असं होत आहे. जे मटेरियल टाकलं ते थोडंसं हळद जे आहे ते टाकूया. आणि बघा आता सोडणार आहे कारले. याला म्हणतात डायरेक्ट फोडणी. जे न तळता छान असं म्हणजे कमी वेळामध्ये जे आपण बनवू शकतो. तर बघा होत आहे छान असं मोठ्या ह्याच्यावर. बघू शकता छान असे कारले होत आहे. तर आता कारले जे आहे ते सोडले आहे होत आहे. तरी ऑलरेडी मी याच्यामध्ये काय लसण टाकलं होतं आणि कांदा आणि मिरची. ते झालं की थोडीशी हळद टाकली कारण की जे पिवळंपण आहे ते यायला, कारण की तेलामध्ये सोडावं लागेल, कच्ची नाही ठेवावं लागेल म्हणून मग ते हळद टाकली आणि मग ते सगळं झाल्यावर मग कारले टाकले. तर कारले होऊ देते बघा तुम्ही. आणि मग जे आहे टमाटर जे कोणतंही आपल्या टाकायचं राहील ते नंतर वरून टाकते तिखट वगैरे. तर असं आहे. तर छान ही वेगळी पद्धत आहे. न तळता, कारण की तळायला वेगळं हे लागते आणि हे करता म्हटल्यासारखं छान याची पण छान असं टेस्ट लागत असते. तर छान आता फिरवून घेऊया. होत आहे छान कारले. मोठ्या याच्यावरच ठेवले आहे कारण की लवकर झाले पाहिजे म्हणून आणि बघत राहावं लागते कारण की कोणत्याही जळाची शक्यता असते म्हणून छान आता होत आहे. तर छान काहीतरी मस्त असं छान भाजी टेस्टी. तर बघा होत आहे छान असे कारले. आणि इकडे छान असं टमाटर कापून ठेवलं आहे. तर एक सांगायचं म्हटलं तर भात आणि पोळ्या ऑलरेडी करून ठेवल्या आहेत. छान कारल्याला वेळ लागते म्हणून. तर छान कारल्याची भाजी होत आहे पटकन. तर बघा छान असे कारले झाले आहे. आता जी बाकीची जे आहे टमाटर वगैरे ते सोडून देऊया. बघू शकता छान असे तळल्यासारखेच झाले आहे. छान असे बघू शकता. एकदम काळपट नाही करणार आहे कारण की ते आवडत नाही. तर बघा छान असे झाले आहे कारले. त्याच्यामध्ये टमाटर तर टमाटर सोडला आहे. हळद टाकलीच होती. तर आता थोडंसं चवीनुसार जे आहे तिखट टाकणार आहे हलकंसं कारण की मिरच्या टाकल्या आहेत. तर छान असं फिरून घेऊया. थोडंसं किंचित ठीक आहे. आणि मीठ कारण की मिठाशिवाय होणारच नाही. बापरे खेस येत आहे. थोडंसं किंचित कारण की ऑलरेडी मीठ एवढं सारं टाकलं होतं. तर छान असं फिरवून घेणार आहे. आणि 2-3 जे आहे लिंबूचे थेंब. जास्त टमाटर टाकता लिंबू आपण टाकत आहे. आणि थोडीशी
साखर टाकणार आहे चवीनुसार, थोडीशी 2 चमचभर म्हटल्यासारखं. त्याच्याने कसं साखरेने चिकटपण येते असं. तर छान मस्त असं तर बघू शकता छान मस्त अशी कारल्याची भाजी रेडी होत आहे. सांबार सोडलं की झालं. तर बघा किती छान असं लवकर झाली आणि छान पण म्हणजे जे म्हणत आहे ती लवकर शिजली पण. आणि बघा जशी कारल्याची भाजी होती तशी पटकन दिसत पण आहे. तर आता छान असा सांबार हिरवागार सोडून देऊया. मोठ्या मुश्किलनी सांबार भेटला मला, कारण की कितीतरी दिवस झाले मी सांबारच टाकत नाही भाजीमध्ये असं आहे. हा किती खेश येत आहे. तर छान असं सांबार हिरवा हिरवा सोडून देऊया. तर बघा छान असा सांबार सोडला आहे आणि आपली कारल्याची भाजी जी आहे रेडी आहे. बघू शकता न तळता आपली डायरेक्ट फोडणीवाली कारल्याची भाजी रेडी. तर छान गॅस बंद करून देऊया आणि छान आता जे आहे ताट वाढून ठेवूया मस्त बढियापैकी. आणि डब्यावर द्यायला आपली कारल्याची भाजी रेडी म्हटल्यासारखं असं आहे. तर छान म्हणजे म्हणतात ना की खूपदा अशीच करते, कारण की एखादी वेळेसच तळते, कारण की जास्त जे म्हणतात ना की कोवडे होते थोडेसे कारले, जास्त बिया नव्हत्या याच्यामध्ये. नाही तर खूप मोठ्या अशा बिया असतात आणि कधी कधी इतके मोठे मोठे कारले असतात की ते म्हणतात ना की मग ते तळावं लागते असं आहे. तर हे जास्त मोठे नव्हते कारले, छोटे आपले साधारण मीडियम साईज होते. तर छान त्याला कापून ऑलरेडी म्हणजे आदल्या दिवशीच ठेवलं, कारण की जेवढे त्याच्यामध्ये जे आहे मिठामध्ये छान मुरलं तेवढं छान ते त्याचा कडवटपणा चाललं जाते. तर तेच म्हणतात तर छान असं ताट वाढून घेऊया. ठीक आहे, तर ताट आपण छान घेतलं आहे. आता याच्यामध्ये छान असं पोळ्या ठेवूया. तर डब्यावर द्यायला आपली कारल्याची भाजी रेडी आहे. कारण की भाजीपाला खूप कमी मिळत आहे आमच्याकडे, तर नाही येत आहे यावेळेस, जाऊन भाजीपाला येत नाही. तर त्याच्यामुळे म्हणत आहे की कोणाकडे मिळत असेल त्याचं काही तेवढं हे नाही, पण आमच्याकडे तर नाहीच मिळत आहे. पाण्याने असू शकतं थोडंसं. आणि छान आता कारल्याची भाजी घेऊया. थोडंसं तेल ठेवलं आहे मी, कारण की एकदम सुकी सुकी छान वाटणार नाही. तर बघा छान असं ताट वाढलं आहे. तर बघा मस्त असं गरम गरम आपलं रेडी आहे. भात आहे, गरम गरम पोळी आहे आणि कारल्याची भाजी आहे छान मस्त अशी केलेली. जास्त टमाटर न टाकता निंबू टाकला आहे म्हणून छान असा सांबार वगैरे दिसत आहे. बढिया ताट वाढला आहे बघू शकता छान. तर बघा छान असं ताट वाढलं आहे. छान मस्त अशी खूप छान भाजी झाली आहे, कारण की ऑलरेडी आधी केली होती तर माहीत आहे टेस्ट कसा छान वाटत असेल. तर बघा थोडंसं तेल मी ठेवलं आहे, कारण की ते सुकी सुकी छान वाटणार नाही. पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर आपण पोळीसोबत तर खाऊच शकतो ही भाजी, पण भातासोबतही नुसतं जे आपण म्हणतो कारल्याची भाजी आणि भात त्याच्यासोबतही नुसतं असं खाऊ शकतो, कारण की मला पण आवडते. सुक्या भाज्या आहे त्या भातासोबत मी खाऊ शकतो, कारण की कोणी कोणी सुकी भाजी आहे तर कोणाला वरण पाहिजे म्हणजे पाहिजेच, नाही तर कोणतं तरी पातळ जे आपलं राहिलं म्हणजे टमाटरचा रस्सा म्हणा काही, पण ते कसं सुकी भाजीला पाहिजे असे कोणी कोणी म्हणतात, कारण की ते जेवण त्यांना जात नाही असं आहे. कारण की माझ्या हजबंडचंच सांगत आहे, त्यांना ते सुकी भाजी आवडत नाही, म्हणून मी म्हटलं ना ऑलरेडी माझ्याकडे वरण आहे म्हणून, तर म्हणून सांगत आहे. तर छान आता कारल्याची भाजी केली आहे मी, तर नुसती छान असं भातासोबत खाणार आहे, कारण की छान ते म्हणतात ना ते स्मेलच जे म्हणतात कारल्याचं जे छान असं गोड पण वाटत आहे असं आहे. तर तुम्ही पण करून बघा. छान अशी पद्धत जी आहे डायरेक्टवाली, न जास्त टमाटर टाकता निंबू टाकला आहे, छान साखर थोडीशी चवीसाठी टाकली आहे, तर छान टेस्ट लागत असते. तर मी ऑलरेडी केली आहे आधी.
तर आता छान मस्त बनवू म्हटलं. तर ठीक आहे, तुम्ही पण करून बघा, छान पद्धत काहीतरी वेगळी. ठीक आहे, जय श्रीराम.